नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पॉडकास्ट मराठीच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये. या एपिसोडमध्ये ऐकणार आहोत विश्वयुद्ध दुसरे याच्यातील गोष्टी. ब्रिटिश सैन्याचे डॉन्कर्क पलायन झाले आणि अक्षरशः पळून जाणारी 30,000 ब्रिटिश सेना दारातीर्थी पडली किंवा बेपत्ता झाली. 10 जून रोजी इटलीने युद्धाची घोषणा करून बेंगलो लाईनवरून हल्ला चढवला. तेव्हा फ्रान्सची उरलीसुरली सुरक्षा व्यवस्था ही नामशेष झाली. पॅरिसपासून अवघ्या 5 मैलाच्या अंतरावर जर्मन सेना आली होती आणि तेव्हाच पॅरिसचा पाडाव जवळजवळ निश्चित झाला होता. त्याच दिवशी म्हणजे 10 जूनला फ्रान्स सरकारने पॅरिस शहर सोडले व टूर्न या शहरात राजधानी नेली. 12 जूनला जनरल वेगॉने फ्रेंच मंत्रिमंडळापुढे आपले मत व्यक्त केले की आता आपल्याला युद्ध थांबवण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही. या वक्तव्याची चर्चा वृत्तपत्रात झाली नाही. 13 जून 1940 रोजी सकाळीच पॅरिसला असुरक्षित शहर घोषित करण्यात आले. त्यामुळे पॅरिस शहर सोडून लोक गटागटाने बाहेर पडू लागले. 13 जूनला राजदूत बुलेटूर यांचा निरोप अमेरिकेला मिळाला की 4ही दिशांनी पॅरिस शहर शत्रू सैन्याने वेढलेले आहे. 14 जूनला जर्मनीच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांनी पॅरिसचा पाडाव झाल्याचे जाहीर केले आणि त्याच दिवशी सकाळी 7 वाजता पॅरिस शहराचा ताबा जर्मन सैन्याने घेतला. अशा प्रकारे जगातील एक श्रेष्ठ राष्ट्र म्हणून गणल्या जाणाऱ्या एका अजोड अशा फ्रान्स राष्ट्राच्या राजधानी पॅरिसचा पाडाव झाला. 10 जूनला इटलीने फ्रान्स आणि ब्रिटन यांच्याविरुद्ध युद्धाची अधिकृत सरकारी पातळीवर घोषणा केली. फॅसिझमचे प्रवर्तक मुसोलिनी यांच्या इतिहासाच्या उदरात गडप झालेल्या रोमन साम्राज्याच्या सन्मानाचे पुनरुज्जीवन करून एक अजोड राष्ट्र म्हणून उदयाला आणण्याचे स्वप्न इटलीतील नागरिकांना दाखवले. हिटलरने सुद्धा एकेकाळी जर्मनीचा महान असा आर्य वंश साऱ्या जगावर राज्य करेल असे स्वप्न दाखवले होते. या 2 अग्रणी राष्ट्रांमध्ये आदर्शाचा एक विलक्षण मिलाफ होता. तथापि ताकद आणि कुवत यांच्या बाबतीत जर्मनीपुढे इटली हा किस झाड की पत्ती असाच होता. आपल्या शिष्याचे म्हणजेच हिटलरचे वर्चस्व युरोपवर वाढते आहे या विचाराने आता या स्पर्धेची जागा मुसोलिनीच्या मनात मत्सराने घेतली होती. स्पर्धा, ईर्ष्या, मत्सर या टप्प्यातून मुसोलिनी गेल्याने आपल्याला मागे पाडण्याच्या वस्तुस्थितीमुळे मुसोलिनी संतप्त झाला आणि अतिसंतापाच्या भरात तो आपले मानसिक संतुलन गमावून बसला. पोलंड, नॉर्वे, डेन्मार्क या देशांवर हिटलरने मिळवलेला सहज विजय आणि पॅरिस त्याच्याच ताब्यात जाणार अशा वाढत्या शक्यतेमुळे मुसोलिनीचे धैर्य आणि सहनशीलता संपुष्टात आली. आता इटलीतील नागरिकांना लढाईत कोणतेही स्वारस्य उरलेले नाही हे लक्षात येऊन सुद्धा आपली उरलीसुरली अल्प आबरू वाचवण्यासाठी विनाशाच्या समीप आलेल्या फ्रान्सवर पाठीमागून हल्ला करण्याचा अखेरचा नैराश्यपूर्ण निर्णय मुसोलिनीने घेतला. 4 जूनला त्याने इटलीच्या मंत्रिमंडळाची बैठक निमंत्रित केली. फ्रान्सवर हल्ला करण्याच्या निर्णयाबद्दल या बैठकीत गंभीरतापूर्ण साधक-बाधक चर्चा होईल अशी शक्यता होती. परंतु ही बैठक शांतिकाळातील म्हणजेच युद्धपूर्वीची शेवटची बैठक असल्याचे मुसोलिनीने सांगितले. विनाविलंब हिटलरने ऐतिहासिक विचारधारेची पुनरावृत्ती केल्याने हिटलरने मुसोलिनीला धन्यवाद व शुभेच्छा दिल्या. भारतासह जगातील इतर सर्व देशांनी मुसोलिनीला विश्वासघातकी व डरपोक असे संबोधून त्याच्या या वर्तनावर टीका केली. चर्चिलने तर त्याला नालायक कोल्हा असे म्हणून चक्क शिवीच दिली. अमेरिकेचे राष्ट्रपती रूझवेल्ट टीका करताना म्हणतात, आपल्या शेजाराच्या पाठीत खंजीर खुपसला, केवढा मोठा विश्वासघात केला हा. 14 जूनला पॅरिसचा पाडाव झाल्यावर फ्रान्सचा विरोध जवळजवळ मावळला. फ्रान्सच्या पलायन करीत असलेल्या सैन्याचा बलाढ्य जर्मन सेनेने पाठलाग केला व अवघ्या 3 दिवसाच्या आत फ्रान्सचा 2/3 भूप्रदेश जिंकला. फ्रान्समधील भारदून किल्ला हा पहिल्या महायुद्धात अजिंक्य राहिला होता. तथापि दुसऱ्या महायुद्धात मात्र 16 जून 1940 रोजी काही तासातच जर्मन सेनेने हा किल्ला जिंकला. यावर साऱ्या जगाने तोंडात बोट घातली. युद्धात पराभव होण्यापूर्वीच फ्रान्सने राजकीय पराभव मान्य केला होता. आता फ्रान्स अगदीच अगतिक व असहाय्य झाला होता. अमेरिकेपुढे तर त्याने लोटांगणच घालत रक्षणासाठी सहकार्याची विनवणी केली. तसेच व्हर्सायच्या तहातून मोकळे होण्यासाठी ब्रिटनला विनंती करत निवेदन दिले. चर्चिलने फ्रान्सला जर्मनीला विरोध सुरू ठेवण्याचा सल्ला दिला. सर्व प्रकारे मदत करण्याचे आश्वासनही दिले. 13 जूनला फ्रान्सचे पंतप्रधान रेनो यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांना कारुण्यपूर्ण निवेदन केले. अमेरिकेने फ्रान्सला जास्तीत जास्त बॉम्बफेकी विमाने द्यावी जेणेकरून या जर्मन राक्षसांच्या विनाशापासून युरोप वाचेल अशी याचना केली होती. याला उत्तर देताना रूझवेल्ट यांनी फ्रान्सबद्दल सहानुभूती व्यक्त केली आणि युद्धात मदत करण्याचे आश्वासनही दिले. परंतु लष्करी मदत करण्याचा अधिकार अमेरिकन काँग्रेसच्या अखत्यारीत आहे हे सांगण्यास ते विसरले नाहीत. 16 जूनला परिस्थिती अधिकच चिंताजनक झाली.
फ्रान्स सरकारचे मुख्य कार्यालय टूर्स या शहरातून बोर्दो शहरात नेण्यात आले. यावेळी ब्रिटिश पंतप्रधानांचा एक चमत्कारिक प्रस्ताव फ्रान्सकडे आला. तो असा होता की 2 देशांनी एकत्रितपणे फ्रँको ब्रिटिश युनियन या संघटनेची स्थापना करण्यात काय हरकत आहे. या स्थापनेला कायद्याच्या भाषेत संघटना स्थापनाचा कायदा ॲक्ट ऑफ युनियन असे म्हणतात. जी राष्ट्रे अशी संघटना स्थापन करतात त्यांची संसद, अर्थव्यवस्था व परराष्ट्र धोरण आणि संरक्षण व्यवस्था हे विभाग भिन्न भिन्न नसून ते एकच असतात. तसेच नागरिकांची कर्तव्ये व अधिकार एक समान असतात. या प्रस्तावावर फ्रान्सच्या मंत्रिमंडळात गंभीर चर्चा झाली, परंतु हा प्रस्ताव 13-11 या मतांनी फेटाळण्यात आला. खुद्द फ्रान्सचे पंतप्रधान या प्रस्तावाच्या बाजूने असून सुद्धा प्रस्तावाला विरोध करणाऱ्या मंत्र्यांचे असे मत होते की प्रस्तावाच्या मागे ब्रिटिशांचा कावेबाजपणा उठून दिसत आहे. त्यांचा हेतू असा आहे की फ्रान्सच्या साम्राज्याला आपल्या अंकित करून दीर्घकाळ त्यांचे स्वातंत्र्य हे बंधनात ठेवायचे. तसेच दरम्यान फ्रान्सच्या वसाहती ताब्यात घेण्याचा ब्रिटिशांचा कुटील डाव या प्रस्तावामागे दडलेला आहे. प्रस्तावाच्या बाजूने बोलताना माजी जनरल वेगा म्हणाले, ज्याप्रमाणे मांजर कोंबडीच्या पिल्लांना अवघ्या 3 आठवड्यात गिळंकृत करते, त्याप्रमाणे हिटलर अल्पावधीत फ्रान्सला गिळंकृत करेल. म्हणून आपण ब्रिटिशांचे सहकार्य घेतले पाहिजे. तर फ्रान्सचे जनरल पेता यांचे असे मत होते की फ्रान्सबरोबर सहकार्य म्हणजे मेलेल्या स्त्रीबरोबर लग्न करण्यासारखे आहे. जर तशीच वेळ आली तर नाझी जर्मनीचा एक प्रांत म्हणून आम्ही अधिक पसंत करू. प्रस्ताव मान्य न झाल्याने फ्रान्सचे पंतप्रधान मनाने खूपच खचले व त्याच दिवशी आपला व मंत्रिमंडळाचा राजीनामा त्यांनी राष्ट्राध्यक्षांकडे पाठवला. मग राष्ट्रपती लेब्रा यांनी मंत्रिमंडळाची स्थापना करण्यासाठी मार्शल पेता यांना पाचारण केले. ते 84 वर्षांचे होते. पंतप्रधान पदाची सूत्रे हाती आल्यावर पेता यांनी स्पॅनिश राजदूतामार्फत युद्धविराम करण्याचा प्रस्ताव हिटलरकडे पाठवला आणि हिटलरने तो प्रस्ताव हसत हसत स्वीकारला. 22 जून रोजी जर्मनी आणि 24 जून रोजी इटलीबरोबर फ्रान्सचा समझोता झाला. अशा प्रकारे अवघ्या 1.5 महिन्याच्या आत 4 सार्वभौम देशांचा पाडाव यापूर्वी कधीच झालेला नव्हता. परंतु हा समझोता आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यामुळे इतिहासात चिरंतनपणे लक्षात राहील. पॅरिसपासून 45 मैल दूर असलेल्या कॅम्पियन शहराच्या जवळपास असलेल्या दाट जंगलातील एका सैनिक छावणीतील वस्तुसंग्रहालयात हिटलरने भेट दिली. तेथील पुरातन वस्तू पाहताना जर्मन देशाचे प्रतीक असलेल्या गरुडाची विटंबना केलेले चित्र त्याला दिसले. हे पाहून हिटलर प्रचंड संतापला आणि काही मिनिटातच ते वस्तुसंग्रहालय नामशेष झाले. एका सुरक्षित व स्वच्छ रेल्वेच्या डब्यावर हिटलरची नजर स्थिर झाली. त्यात वर्सायच्या तहाचे वर्णन लिहिले होते. मित्रराष्ट्रांचा विजय आणि फ्रान्सचा गौरव करण्यात आला होता, परंतु त्यात अत्यंत अपमानास्पद शब्दात जर्मनीची अवहेलना करण्यात आली होती. हा मजकूर वाचून हिटलरचे रक्त चांगलेच तापले व त्याने 11 नोव्हेंबर 1918 रोजी जर्मनीला अत्यंत अपमानास्पद वाटणाऱ्या वर्सायच्या तहाप्रसंगी फ्रान्सचे सरसेनापती मार्शल फॉर्स यांनी जर्मन सेनाधिपतींच्या स्वाक्षऱ्या घेऊन जर्मनीला नतमस्तक केले होते. या अपमानाचा बदला घेण्यासाठी वस्तुसंग्रहालयातून हा डबा हिटलरच्या आदेशाने मागवण्यात आला आणि जेथे तह झाला होता तेथेच तो डबा ठेवण्यात आला. 22 जूनला या रेल्वेच्या डब्यात त्याच टेबल खुर्च्यांवर बसून जर्मनीचा सेनानायक जनरल कायटेल याने फ्रान्सच्या सेनापती यांची स्वाक्षरी घेतली. अशा प्रकारे हिटलरच्या 22 वर्षांपूर्वीच्या अपमानाच्या सूडाची आग अशा प्रकारे विझली. या तहानुसार जमिनी, गिरण्या, कारखाने, बंदरे व मालमत्तेबरोबर नाझी विरोधी फ्रान्सच्या संघटनांवर सुद्धा जर्मनीचा ताबा आला. फ्रान्सचा पाडाव झाल्याने जर्मनवासी चांगलेच युद्धोन्मत्त झाले होते. सर्व जर्मनीत आनंदाची लाट उसळली होती. नाझी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तर आनंदाने बेहोश होऊन नाचत बागडत गाणीच म्हणली. या गाण्यांचा आशय असा होता की हिटलर आता ब्रिटनवर हल्ला करेल, जर्मनीच्या समोर ब्रिटन गुडघे टेकून नाक घासेल आणि युरोपाचा भाग्यविधाता आता हिटलरच असेल. ते काही खरे झाले नाही हे आपल्याला माहितीच आहे. ब्रिटनवर आक्रमण करण्याची तपशीलवार आखणी हिटलरने केली होती. पहिल्या टप्प्यात हजारो बॉम्बफेकी विमाने लंडनवर अतिवेगाने हल्ला करतील. नंतर रणगाडे आणि भूदल सैनिक लंडन शहरात घुसवतील. त्यामुळे लंडन शहराचा ताबा जर्मनीकडे येईल. याप्रमाणे रणनीती निश्चित झाली. जर 5 युद्धनौका जर्मनीकडे ब्रिटनपेक्षा अधिक असत्या तर या लढाईचा निकाल नक्कीच वेगळा लागला असता, म्हणजेच जर्मनी वरचढ ठरला असता. हेच कारण होते की हिटलरने हॉलंड, बेल्जियम व फ्रान्स
ताब्यात घेतल्यावर त्यांच्याच भूप्रदेशावरून ब्रिटनवर हल्ला करून ब्रिटनला काबूत ठेवण्याची रणनीती अवलंबली. फ्रान्सच्या सागर तीरावरून इंग्लंडला जाणाऱ्या मालवाहू जहाजांवर जर्मनीचा नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न, ब्रिटिशांना पोहोचणारी रसद तोडणे हाच होता. मुळात बाहेरून मिळणाऱ्या मदतीवर इंग्लंड अवलंबून होता. त्यामुळे आता अगतिक होऊन समेट करण्यासाठी ब्रिटन तयार होईल असा हिटलरचा होरा होता. हॉलंड, बेल्जियम व फ्रान्स ही राष्ट्रे इतक्याच सहजपणे आपल्या ताब्यात येतील याची हिटलरलाही आशा नव्हती.